पालकमंत्री मला वाटते बावनकुळे ते इराणच्या युद्धात व्यस्त आहे. त्यांना इकडे वेळ भेटला नाही. मला असं वाटतं का एवढा निर्दयी माणूस मी अजूनही आयुष्यात पाहिला नाही. पालकमंत्री असताना साधा एखादा फोन, त्याची विचारपूस, त्यांना असं वाटतं इथला आदिवासी, इथला गवळी समाज, इथला भलई समाज मेला तरी चालते. यांना आंदोलन करू द्या, यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी एकंदरीत भूमिका पालकमंत्र्याची दिसते. त्यांना एकंदरीत याच्यात राजकारण करायला पाहिजे नव्हतं. आम्ही पुऱ्या दौऱ्यामध्ये कधीही कोणत्याही राजकीय पक्षावर बोललो नाही किंवा सरकारवर बोललो नाही. परंतु ते आता बोलण्यास भाग पडत आहे. म्हणजे पालकमंत्र्याला वेळ भेटू नये एवढी राजकारण करण्यात इथे पिण्याचं पाणी भेटत नाही. साधा आजही इथे पाहतो का सलोना चिखलदऱ्याहून 16 किलोमीटरवर आहे. इथे पाण्याची अवस्था पाहिली तर अत्यंत बिकट आहे. आणि अशा पालकमंत्री फक्त राजकारण करत असेल. इथले एमपीची वाळू रेती जे येतं ते झिरो रॉयल्टीवर येतं आणि महाराष्ट्र त्याच्यावर रॉयल्टी लावतंय. मग तुम्हाला चंद्रपूरची रेती इथं आणायची आहे का? पालकमंत्र्याला वेळ भेटू नये याचंच नवल वाटतं. त्यांना असं वाटतं का मेळघाटवाले मेले का आणि जिवंत राहिले का? अरे त्यांनी तुम्हाला 1,40,000 मतं देऊन निवडून दिलाय तुमचा आमदार. लाज वाटायला पाहिजे ना थोडी तरी. बच्चू कडूंची जी गांधीगिरी होती ती आता संपलेली आहे. भगतसिंग बिल्कुल संपली. अब त्रिशूल लेके झगड़ा होगा.